राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या परळी शहरात एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची थरारक घटना समोर आली आहे। आरोपींनी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित कच्ची यांच्या घरावर हल्ला केला असून यामध्ये 3 जणांना गंभीर मार लागलाय। नगरसेवक अजित कच्ची यांनाही मार लागला असून त्यांची 2 मुलं गंभीर जखमी झाली आहेत। या हल्ल्यानंतर त्यांना उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आरोपींनी प्राणघातक हल्ला का केला याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित कच्ची हे परळी शहरातील आझाद नगर या भागात राहतात। रात्री 8 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरावर हल्ला चढवला। यावेळी अजित कच्ची हे 2 मुलांसोबत त्यांच्या घरातच होते। आरोपींनी घरातील सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करायला सुरुवात केली। यामध्ये कच्ची यांच्या दोन्ही मुलांना गंभीर जखमा झाल्यात। घटनेची माहिती मिळताच परळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला। राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर हल्ला नेमका कुणी केला, ते आरोपी नेमके कोण होते, राजकीय वादातून हा हल्ला करण्यात आलाय का, याबद्दलची माहिती बीड पोलीस गोळा करतायत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।